आपल्या कार्य सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी 1999 ला सन्माननीय पक्षप्रमुख हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी पाठीवर हात टाकून आशीर्वाद दिला आणि त्याच वेळेस मोठ्या कौतुकाने सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, त्यावेळेचे जिल्हा प्रमुख असतील, यांनी विचारलं की हा एवढा लहान दिसतोय, यांना मतदानाचा अधिकार आहे का नाही. त्यावेळेस आमच्या सोबत असलेल्या सहकार्याने सांगितलं की जरी दिसायला लहान असला तरी एका मोठ्या नेत्याचं काम करण्याची ताकद त्याच्या अंगात आहे, हे त्यावेळेचे शब्द होते. आणि त्यांनी सांगितलं की कधीही तुला काहीही नाही मिळालं तरी पक्षाची निष्ठा कधीही सोडू नको, निश्चित तुला त्याचं फळ मिळेल, असे बाळासाहेबांचे उद्गार होते. म्हणून आज तागत काही मिळो अथवा न मिळो परंतु पक्षावर निष्ठा ठेवत राहिलो, परंतु त्या पक्षाचं फळ आणि निष्ठेचं फळ आज या ठिकाणी सन्माननीय आमदार कैलासदादा, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून आज एक निष्ठावंत कार्यकर्त्याला या ठिकाणी तिकीट दिलं आणि निवडणुकीला उभा राहण्यासाठी आशीर्वाद दिला. माझे सहकारी मनोज तते असतील, जुबेर भाई असतील, यांनी मोठ्या मनाने या ठिकाणी निवडणुकीची उभारण्याची इच्छा त्यांची प्रबळ होती, परंतु मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं की बापू या ठिकाणी काम करतोय, आम्ही त्याच्या सोबत राहून आम्ही त्याला निवडून आणू आणि आमचं तिकीट त्यालाच द्या. हे फार मोठं ओझं होतं की यांनी एवढ्या मोठ्या मनाने 2 दिवसापूर्वी आमदार साहेबाला शब्द देऊन मला तिकीट दिलं. आता तुम्हा सर्वांची मायबापांची जबाबदारी आहे की त्यांनी दिलेलं तिकीट आहे त्या तिकिटामध्ये मला निवडून द्या आणि त्यांनी टाकलेल्या जो जबाबदारी आहे त्या जबाबदारीमधून मला आपण आपले आशीर्वाद देऊन नगर परिषदमध्ये आपल्या कामाच्या रूपातून आपल्या समस्या मांडण्यासाठी संधी द्या. या प्रभागातील किंवा नगरसेवकाच्या जबाबदाऱ्या हे फक्त 5 आहेत. आपल्या पंचतत्वामध्ये जसं वायू, अग्नी, जल, तल, पृथ्वी असे, तसं आपल्या या भागातील नगरसेवकाच्या सुद्धा फक्त 5 कामे करायचे: लाईट, पाणी, स्वच्छता, रस्ते आणि नाल्या. ह्या 5च कामं फक्त करायचे. तुमच्या घरचा किराणा मला भरून द्यायचा नाही. परंतु हे 5 कामे सुद्धा 9 वर्षाला लोकांनी केले नाही, म्हणून आम्हाला काम करायची संधी मिळाली, आंदोलनं करायची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून या प्रभागामध्ये नव्हे तर शहरातील अनेक कामे करण्याची आम्हाला संधी मिळाली. आम्ही त्यांचे आभारच मानायला पाहिजे की जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला, त्याला तुम्ही पात्र राहिला नाही, म्हणून आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आमदार साहेबांसमोर मी आपल्याला शब्द देतो की त्यांनी जो टाकलेला शब्द आहे, त्यांनी जो टाकलेला विश्वास आहे, त्याला अपात्र मी कधीही राहणार नाही. मला कायद्याचा क कळतो, कागदाचा क कळतो आणि त्याचा किस पाडून काम करायचं कसं हे सुद्धा मला कळतं. यापूर्वी फक्त चौकात आणि आंदोलनात सक्रिय राहून काम केलं, परंतु आंदोलन करण्यासाठी तुमचे प्रश्न इजी सोडवण्यासाठी सभागृहामध्ये पाठवा. तिथे सभागृहामध्ये गेल्यानंतर कोणाला काय लागतं, ह्या प्रत्येक भागातील समस्या काय आहे हे मला माहीत झालंय. लहानाचा मोठा इथंच झालोय, या गल्लीतच राहतोय, या वार्डातच राहतोय. फक्त आमची कामे बिल्डरशिप मधली नाहीत. जे समोरचे उमेदवार आहेत ते नसताना आणि तुम्ही नगरसेवक असताना काय कामं केली ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. कुत्रं मेलं, डुक्कर मेलं तरी सुद्धा तुम्ही 100 रुपये द्यायला होता. ही तुमची कामं आहेत का? कुत्रं मेलं, डुक्कर मेलं ते उचलायला जर ते लोक आली तर त्या संबंधित नागरिकाकडून तुम्ही 100 रुपये द्यायला होता. LED दारात गेली ती बसवायची असली तर तुम्ही 4 घराला 250-250 रुपये घेऊन ती LED बसवायला आम्ही नगरपालिकेची माणसं देतो, तुम्ही LED आणा, तुम्ही असं सांगता. आणि ज्यावेळेस इलेक्शनमध्ये तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ते 5 वर्ष तुम्ही गुत्तेदारी करून पैसे कमवले, ते कुठं ठेवले? माझा प्रश्न आहे जाहीर, तुमचं काम नाही का? जर प्रभागात एखाद्या दारात कुत्रे मेलं, डुक्कर मेलं तर त्या नागरिकांनी फोन केला तर समोरच्या गुत्तेदाराला तुम्ही सांगायला पाहिजे मी नगरसेवक आहे, त्या लोकांकडून 1 रुपया तुम्ही नाही घ्यायचा. ते कुत्रा आणि ते डुक्कर तर नेलंच पाहिजे. त्या सफाई कामगाराला, त्या गुत्तेदाराला नगर परिषद प्रशासनाकडून नाले सफाई करण्यासाठी जो पगार दिला जातो त्याच्यापेक्षा एखादा प्राणी कुठलाही मेला ते उचलण्यासाठी 100 रुपये जास्त इन्सेंटिव्ह दिला जातो.
तरी सुद्धा त्या लोकांची हिंमत होते की तुमच्याकडून 100 रुपये, काही लोक आम्हाला मिळाली की 700 रुपये आम्ही दिलेत. ही पेड सर्व्हिस आम्ही देणार नाही. नगरसेवक झाल्यावर आम्ही कुठल्याही नागरिकाला त्याची भुर्दंड मिळणार नाही. नाली काढायला व्हायची तर कचरा तिथंच, डुकराने पुन्हा यायचा, ती कचरा नाली, यांचं घर चाललं. 12 लोक टेंडरमध्ये आहेत, कामाला फक्त 2. रस्ते 5 वर्षात झाले नाहीत. आमदार साहेब, खासदार साहेब यांच्या पाठीमागे लागून प्रशासकाच्या काळामध्ये ठराव घेऊन या प्रभागामध्ये 6,49,00,000 रुपयाचा निधी आणून कामं करून दाखवली. आणि म्हणूनच आज ह्या रस्त्यावरती व्यवस्थित चालता येत आहे. आतमधल्या रस्त्याची कामं चालू आहेत, नाल्यांची कामं चालू आहेत. कुठेही कचरा नाही, कुठेही स्वच्छता नाही. माझ्या प्रभागातील गालिपनगर भागातील असेल, सुलतानपुरा भागातील असेल, शाहूनगर भागातील असेल, त्या प्रभागामधील गालिपनगर, सुलतानपुरा आणि रजा कॉलनी या भागातील जमीन ही वक्फ बोर्डाची जागा आहे. प्रशासनाला आणि सन्माननीय या भागातली 40 वर्षे सत्ता करणाऱ्या नेत्यांनी फक्त त्या भागातील लोकांना गृहीत धरलं होतं. हे कुठेही जात नाहीत, आम्हालाच मतदान करतात. या लोकांनी वारंवार त्यांना निवडून दिलं, परंतु कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी एक खडा सुद्धा उचलला गेला नाही. का उचलला नाही तर गृहीत धरलं होतं. आज तेच लोक आपली मशाल या चिन्हावर देऊन भरघोस मताने निवडून द्या. तुमची 5 कामं तुम्हाला कुठलाही तुमचं फोन येता, मी आठवड्याला 100% पूर्ण करणार, आठवड्याला तुमच्या घरात येणार आणि तुम्हाला. निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी झालेली आहे. या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमच्या भगिनी सौ संगीताताई सोमनाथ गुरव आणि आपल्या प्रभाग क्रमांक 4 मधील आपले सर्वांचे लाडके उमेदवार आणि ज्यांना बाल शिवसैनिक म्हणून ओळखलं जातं, म्हणजे लहानपणापासून शिवसैनिक म्हणून काम केलंय, निष्ठेने काम केलंय आणि शिवसेना त्यांच्यासाठी जीव की प्राण आहे असे प्रशांत बापू साळुंके आणि दुसरे उमेदवार आमच्या भगिनी सौ रेश्माताई सुधीर बंडगर, या तिघांसाठी मी आज आपल्या समोर मत मागण्यासाठी उभा आहे. बापूंनी आता आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलं, नगरसेवक कसा असावा. आज आपल्या समोर जे उमेदवार उभे आहेत, काही 2 उमेदवार उभे आहेत, त्यांना मागच्या वेळेस या प्रभाकरांनी निवडून दिलं होतं. त्यांनी 5 वर्षात काय केलं? 5 वर्षात तुमच्या नागरिकांच्या कुठल्या समस्येला ते धावून आले ह्याचा सगळ्यांजवळ लेखाजोखा असतो. आणि काही उमेदवार असे आहेत की ते फक्त निवडणुकीपुरतच रिंगणात येतात. पण माझी या प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व नागरिकांना, माझ्या माता भगिनींना, तरुण मित्रांना, वडीलधाऱ्या मंडळींना विनंती आहे की आपण आपला नगरसेवक निवडून देताना 12 महिने 24 तास जो आपल्यासाठी उपलब्ध आहे अशा माणसाला निवडून दिलं तरच 5 वर्ष आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. आपण तात्पुरता जर विचार केला, काही आमिष दाखवले जातात, काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात, काही गोष्टी अफवा पसरवल्या जातात आणि अशातून जर आपलं मतदान चुकलं तर 5 वर्ष आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कुठलाही संधी मिळणार नाही. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, आता आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले शहर प्रमुख सोमनाथ ताप्पा गुरव यांच्या सुविध पत्नी आहेत. सोमनाथ आप्पांना आपण नेहमी बघतोय, कुठलाही विषय असू द्या, लहानात लहान सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा कुठलाही विषय असू द्या, शिवसेनेचं आंदोलन होतं त्या ठिकाणी सोमनाथ आप्पा असतील, आपले बापू साळुंके असतील, तिथे हिरारीने भाग घेऊन प्रत्येक गोष्टीत सर्वसामान्य माणसाच्या, नागरिकाच्या प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करणं, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही रस्त्यावर उतरणारी माणसं आहे. अशा लोकांना जर आपण संधी दिली, त्या ठिकाणी त्यांना नगराध्यक्ष बनवलं, या ठिकाणी बापूला आपण नगरसेवक बनवलं,
तर निश्चितच आपल्या सर्वसामान्य माणसाच्या ज्या अडचणी आहेत, अडीअडचणी आहेत, ह्याला जे न्याय देऊ शकतात। या ठिकाणी बापूला संधी देताना आमचे मित्र मनोसते असतील, जुबेरभाई असतील आणि मोठ्या मनाने सांगितलं, गेल्या अनेक वर्षापासून पक्षासाठी या भागासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे,